आज मी आहे या ब्लॉगमध्ये पंकजा माझ्यासोबत आणि नंतर अजून 2-3 माणसं जोडी काय जुळणार आहेत त्याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही आपला 5th ब्लॉग चालू झाला आहे. फर्स्ट ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे गावचा सीन आहे सर्व, आणि 5th मध्ये आता परत तुम्हाला आम्ही शूट दाखवतोय. प्री वेडिंग शूटपासून लग्नापासून सर्व गोष्टी आहेत. आज मी आहे या ब्लॉगमध्ये पंकजा माझ्यासोबत आणि नंतर अजून 2-3 माणसं जोडी काय जुळणार आहेत त्याच्यामध्ये. परत कपल वगैरे सर्व आम्ही दाखवू तुम्हाला. आणि 7:30 झालेत, सकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही घरातून किती वाजता निघालो? आपण 6-6:30 पर्यंत निघालो आम्ही. ठीक आहे, आता पहिलं बीचचं शूट आहे आणि त्याच्यानंतरला मग संध्याकाळी पण बीचवरतीच आहे, पण वेगळा सेटअप आहे. ब्लॉग बनवण्यामध्ये तुम्हाला मजा काय येणार ते सेटअप, परत कपल कसं आहे, किंवा नवीन वेगळ्या गोष्टी आम्ही काय करतोय, किंवा क्रिएटिव्ह काय केलं पाहिजे, किंवा काय गोष्टी वापरतोय, किंवा रूट कसा आहे, प्रवास कसा आहे. थोडक्यात बीचच्या दिशेने आमचा प्रवास चालू झाला आहे गाडीवरती. मी आणि पंकजासोबत. कपल येतात मागून. कपल्सचं बद्दल स्पेशली सांगू तर कपल मे बी जी 9 वर्षाचं प्रेम आहे त्यांचं. आधीबाई रस्ता सांग मला. लेफ्ट आहे राईट? अरे लेफ्ट राईट. तर कपलचं जे प्रवास आहे, 9 वर्षांचं प्रेम आहे त्यांचं. प्लॅनिंग असं आहे की पहिला देवळामध्ये लग्न करणार आहेत, बरोबर ना? हळदी तर होणारच आहे, बट ऑलवेज देवळामध्ये लग्न करणार आहे, त्याच्यामुळे तो कंटेंट आपल्याला एक मस्तवाला मिळेल. आणि त्याच्यानंतरला रिसेप्शन आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे जसं की आज प्री वेडिंग आहे. सो आणि ती जी आपली जी ब्राईड आहे तिचं स्पेशलायझेशन हे आहे की ती एक आर्टिस्ट आहे, मेकअप आर्टिस्ट आहे. त्यामुळे तिचा जे लुक असेल किंवा तिचं जे ड्रेसिंग सेन्स असतील तो एक नंबर असेल. म्हणजे आपल्याला जर कोण नवीन लग्न करत असेल तर त्यांच्यासाठी पण हा व्लॉग स्पेशल होऊ शकतो, की बाबा काय नवीन येते किंवा ट्रेंडिंगमध्ये काय चाललं आहे. त्या शूट्समधून किंवा ब्लॉग्समधून तुम्हाला ते पण समजेल की बाबा कोणता कलर कॉम्बिनेशन कपलने केलं आहे, कोणत्या ट्रेंडिंग गोष्टी चालल्या आहेत. मध्ये मध्ये रस्ता गाडी कर भाई, थंडी आहे. आता आम्ही सनसिटीच्या दिशेने चाललो आहे, म्हणजे सनसिटी रोड आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला फेमस गार्डन आहे ना इकडे पुढे. लेफ्ट नाही सरळ. आता मी वॉकिंगमध्ये टाकणार होतो. जवळजवळ टाकणार होतो वॉकिंगमध्ये. बघताय म्हणजे मोटिवेशन आहे भाई. लोक धावतात इकडे, कुत्री आहेत, माणसं आहेत. आपल्यातलं मोटिवेशन गेलंय कुठे? पंकज तू पण बोल काहीतरी, तू माझ्या रेक्टर टाकशील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिसतोय ना? दिसतोय का ग्राउंड? भाई मजबूत ग्राउंड आहे यार, इकडे खेळायला यायला पाहिजे. राईट साईडला जे दिसतंय ते सनसिटी गार्डन आहे, वसईमधलं फेमस आहे. म्हणजे खूप निवांत आहे, छान आहे. मी क्लिप्स दाखवेन तुम्हाला. आणि थंडीत माझी अवस्था थोडी हे होते, तरी पण मी बोलायचा प्रयत्न करतो. आपल्याला काय घ्यायचं आहे पंकज? लेफ्ट घ्यायचं आहे. म्हणजे जाताना सर्व रस्ता आपल्याला लेफ्टनेच जायचं आहे. हे कपल आहे आमचं. आता कपल पण आम्हाला रस्त्यामध्ये भेटलेत, पुढे बघू शकताय तुम्ही. त्यांनाच फॉलो करत चाललो आम्ही. त्यांना उशीर झाला की आम्ही लवकर आलो आहे, की आम्ही लवकर चाललो की ते उशीर झाले काय समजत नाही, पण चाललो आहे बरोबर आहे टायमामध्ये. आणि कवळं ऊन पण परफेक्ट आलं आता, कारण जे आपल्याला शूट करायचं आहे त्यासाठी असंच ऊन पाहिजे.
सो बघताय प्रवास चालू झाला आमचा आणि ही सर्व जी माणसं आहेत ही खरंच शेवटची पिढी आपण जे इंस्टाग्रामवरती बघतो खरंच शेवटची पिढी म्हणजे कसं डोक्यावरती बॉटल हातात डब्याची पिशवी आणि म्हणजे जुनी माणसं किंवा जी वयस्कर माणसं ती पण यांच्यासोबत असते म्हणजे एकंदरीत कष्ट काय आहेत ही अर्थातच शेवटची पिढी आहे ही जी आपण बघतोय जी अशी कामाला जाणार आहे आणि ते बैलगाडी पण बघू शकता तुम्ही वसईमध्ये बैलगाडी क्रॉस केली आपण आणि एंटर केलं आपण ना बीचच्या रोडला आपण एंटर केलेलं आहे सो आलो आहे आपण आता बघा मस्त दुतर्फा झाडी केळीची नारळाची त्यात कोवळं ऊन परत पळव हा मध्ये मध्ये सांगते पळव जरा सीन बघा एक नंबर इथे पार्किंग आहे लेफ्ट साईडला तुमच्या आणि येस बीचमध्ये एंट्री केलेली आहे आपण ओके सो फायनली हां बीच फायनली बीच आलेला आहे आणि स्टॉप हो आता वाजल्यात 11 आणि आमचं शूट ऑलमोस्ट एंड होत आलं आहे म्हणजे जे मॉर्निंगचं सेशन होतं ते ऑलमोस्ट एंड होत आलं आहे शूट करत होतो म्हणून काय जास्त तुम्हाला क्लिप्स दाखवले नाही पण मध्ये मध्ये BTS घेतलेत ते एक झलक तर दाखवू आता जस्ट एंड शॉट्स आहेत आणि ते झाले की मग आम्ही पॅकअप करून घरी मग परत इव्हनिंगचा स्लॉट आहे आमचा बाय पंकज बाय फायनली 11 वाजत आले 10:30 वाजलेत शूट झालं आहे आमचं कपलचं मॉर्निंग सेशन झालं आहे आमचं फर्स्ट लुकचं शूट झालं आहे आमचं आणि भुईगाव बीचचं मी तुम्हाला दाखवलं आहे मगाशी थोडासा कवर करून पण थोडा पंकजला पण घेतलं भाई कसं वाटतंय तुला भाई एक नंबर मस्त स्मूथ शूट झालं हां आणि कपल पण रिस्पॉन्ड करत होते व्यवस्थितपणे आणि दिसायला पण छान आहेत कॉपरेटिव्ह आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही आणि आता आम्ही वाइंडअप करून जाऊ घरी पटापट पॅकअप वगैरे करू कारण संध्याकाळचं जे शूट आहे ते मेन आहे आमचं ते बघायला तुम्हाला मजा येईल त्यामुळे व्लॉगमध्ये तुम्ही प्रॉपर सेटअप हां कंटिन्यू राहा आमच्यासोबत आणि याची सिरीज बनणार आहे ना हां याची सिरीज बनणार आहे कारण प्री वेडिंग फंक्शन खूप आहेत हां यांचे फंक्शन्स खूप आहेत आणि स्टोरी आहे ना बिहाइंड स्टोरी आहे लव्ह मॅरेज आहे युनिक स्टोरी आहे ते पण समजेल तुम्हाला ठीक आहे त्यामुळे कंटिन्यू राहा आम्ही पण कंटिन्यू राहतो प्रयत्न करतो ठीक आहे चलो प्रीतम माने पूजा चौहान हां पुढे बोल
हे 2017पासून स्टार्ट झाली आहे ॲज अ फ्रेंडशिप. मग हळूहळू आम्ही सिरियसली झालो की आता रिलेशनमध्ये यायचं आहे. मग त्याच्यानंतर पुढे अजून हे करिअर केलं की हां आता तरी करिअर करायचं आहे, काय पुढे तरी करायचं. मग लग्न विग्नाचा विचार केलं आणि ॲज अ फॅमिली तर आहे तर वेगळी कास्ट आहे त्याचं मराठी आणि आम्ही मारवाडी. मग थोडंसं पॉसिबल नाहीच होतं. मग तरी बोललं ठीक आहे सगळी गोष्ट साईडला ठेवूया आणि ॲज अ करिअरवर लक्ष देऊया. मग 2021-22पर्यंत प्रॉपर लक्ष दिलं. 2023ला प्रॉपर करिअर स्टार्ट केलं मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट, दॅट इज अ अकाउंटंट. आणि मग नंतर स्टार्ट करून सर्व गोष्टी हळूहळू जमा केली ते केलं आणि आता फायनली 2026मध्ये वी गॉट मॅरिड. सो शूट चाललं आहे नॉर्मल, ऑलमोस्ट वाइंड अप झालं आता आमचं. पण त्यांना एक मोबाईलमधून जे इंस्टाग्रामवरती जे व्हायरल जातं तसं टाईपचं शूट्स हवं आहे. आणि पंकज भाई आहे आमचा, मोबाईलमधून घेतो आहे. घे. सो BTS आहे ते, इन शॉर्ट दाखवते तुम्हाला मी. घरी जातो आहे. हा रस्ता बघू शकता तुम्ही, बीचचा एक्झिट. तो इथून निघू आम्ही. हां तर गाईज ह्याला गाणं कम्प्लीट करू देत होतं. बोल गाणं. आता निघालो आहे आम्ही घरी जायला आणि नेक्स्ट सेटअपची तयारी वगैरे करायची आहे आम्हाला. ते कसं घेऊन यायचं आहे काय. पंकज तू पण बोल काहीतरी, तू माझं रेक्टर टाकशील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघताय म्हणजे मोटिवेशन आहे भाई. लोक धावतात इकडे हे मजबूतवाले संडे. काय पंकज हा काय जाऊ शिव्या नको. या ब्लॉगमध्ये आम्ही अवॉइड करणार आहे शिव्या. झूठ बोलो झूठ बोलो झूठ बोलो, बार बार बोलो बार बार बोलो बार बार बोलो.